आज बनवली मी काजू शंकरपाळी। तर बघा नॉर्मली आपण 30 शंकरपाळी बनवत असतो, तर आज म्हटलं काहीतरी वेगळा मस्त काजू शंकरपाळी बनवूया। त्यासाठी काय केलं बघा, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी मी साजूक तूप घेतलंय। हे तिन्ही प्रमाण मी एका भांड्याने सेम घ्यायचंय। तुम्ही इथं वाटीऐवजी दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता। इथं बघा साखर आणि पाण्याचा मी छान असा पाक करून घेतला। त्यानंतर करून घेतलेला पाक मी एका प्लेटमध्ये काढला। त्याच प्लेटमध्ये साजूक तूप घातलं आणि जितका जाईल तितका मैदा घातला। मैदा घालून त्याची छान घट्टसर कणिक मळून घेतली। आणि बघा आपण चपाती लाटताना जशी चपाती लाटतो सेम त्याच पद्धतीचे बघा कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि बघा इथं मस्त अशी एक चपाती लाटली। तर काजू शंकरपाळी बनवण्यासाठी बघा इथं मी एका बॉटलचं एक छोटं झाकण घेतलंय बघा। ते झाकण बघा या चपातीवरती ठेवून अगदी अर्ध ठेवायचं आणि बघा याची मस्त अशी काजू शेपमध्ये शंकरपाळी बनवून घ्यायची। बघू शकताय मी अशा पद्धतीने याच्या सगळ्या काजू शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर या काजू शंकरपाळ्या बघा मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल अगदी मीडियम गरम केलेलं आहे आणि मीडियम गॅसवरतीच या शंकरपाळ्या मी मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। काजू शंकरपाळीचा बघा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि या मस्त गरमागरम काजू शंकरपाळी खायला। त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करून घ्या।